ची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे।
दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ।
आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे, तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे, तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील
यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती श्रीमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो. यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय. आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये. दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती श्रीमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो. यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय. आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये. दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती
त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे, तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे, तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे।
ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे, असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल, असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे, असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल, असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे, असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल, असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे,
तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो. यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय. आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये. दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो. यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय. आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये. दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण
एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले।
त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असंही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असंही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असंही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे।
मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे, तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे, तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे।
ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे। तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो। यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे। ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय। आम्ही एक आठवडा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये। दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे। या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे,
तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो. यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय. आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये. दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन्ही सिनेमे येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार होते, पण एकाच दिवशी दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने आर्थिक दृष्टी दोन्ही सिनेमाला याचा फटका बसू शकतो. यामुळे आम्ही जरांगे सिनेमाच्या टीमने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकललेली आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्माते योगेश भोसले यांनी सांगितले आहे की सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की सगळ्यात आधी मराठी माणूस आणि मराठा समाजाचा विचार करून हा निर्णय घेतोय. आम्ही एक आठवडा सिनेमाचा प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, कारण त्याचं नुकसान होऊ नये किंवा आमचेही होऊ नये. दोन्ही सिनेमे हे जरांगे पाटील यांच्यावर आधारित असले तरी दोन्ही सिनेमे वेगळे आहे, विषय वेगळा आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या अडचणी मोठ्या भावाप्रमाणे समजून घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आम्ही जरांगे हा सिनेमा आता 14 जूनला नव्हे तर 21 जून रोजी प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आम्ही जरांगे सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. या ट्रेलरलाही चांगली चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता मकरंद देशपांडे आहे, तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरेकर यांनी साकारलेली आहे. तर प्रसाद ओक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबत सुबोध भावे, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोगडे, आरती त्रिमुखे, प्रेम नसाले असे अनेक कलाकार या सिनेमात दिसणार आहे.